अमरावतीतल्या रुग्णालयाला लागलेल्या आगीवरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। टक्केवारीमुळे हॉस्पिटलच्या कामात ढिसाळपणा झाल्याचा आरोप झालाय, तर सरकारनं दुर्दैवी घटनेचं राजकारण करू नये असं विरोधकांना सुनावलंय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। अमरावतीतल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या शिशु अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा स्फोट कसा होऊ शकतो असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। व्हेंटिलेटरचा स्फोट होतो असे व्हेंटिलेटर बसवलेच कसे असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय। व्हेंटिलेटर का फुटतं म्हणजे तिथे फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे। डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरीबाचंच लेकरू या ठिकाणी होतं। जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कम्पेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा। 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे। यांना काही घेणं देणं नाही आहे गरीबाचं, हे गरिबांकडे लक्ष देत नाही। रुग्णालयामध्ये बसवलेले व्हेंटिलेटर चाचण्या केलेले आणि सुरक्षित होते असा दावा आमदार सुलभा खोडकेंनी केलाय। की व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो। नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नाही, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होते। आणि निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही, पण इलेक्ट्रिकचं असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार। जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल। माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणांनी सुद्धा हॉस्पिटलमधील यंत्रणांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। रुग्णालयामध्ये जेव्हा आग लागली तेव्हा तिथली अग्निरोधक यंत्रणाच काम करत नसल्याचा आरोपही राणांनी केलाय। आयसीयूतील स्प्रिंकलर्स सुरू झाले नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय। फायरची जी गोष्टी असतात ऑडिट झाले का ते पाहावं लागेल आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक 2 स्प्रिंकलर सुरू होते। त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं आहे। आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल। शिवसेना उभाटानंही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधलाय। या सरकारच्या काळात कुणीही सुरक्षित नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य हे रसातळाला गेलेलं राज्य, आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही। मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय। राहुल गांधीची स्पर्धा तुम्हाला शक्य नाही देवेंद्र या क्षणी। राहुल गांधी खूप पुढे निघून गेले। अमरावतीच्या दुर्घटनेप्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा पलटवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। स्वतः 5 वाजतापासून चेक करतोय, 4-5 गोष्टी पोलिसांनी आढळल्या आहे। पोलीस यात कसून चौकशी करताय। आमचे सीपी तिथे बसवून बसलेले आहे, तांत्रिक यंत्रणा तिथे पोहोचत आहे। यामध्ये जर सदोष कोणी व्यक्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, अधिकारी आहे, जो असेल तो, शेवटी 3 मुलं जाणं हे काही शोभण्यालायक नाही आम्हाला, कुणाला, तुम्हालाही नाही, मलाही नाही। त्यामुळं सदोष मनुष्यवध आहे का हे त्या ठिकाणी बघावं लागेल, कारण सदोष जर असेल त्यातून झालं असेल तर मात्र याच्यातून आम्ही कारवाई करू। अमरावती दुर्घटनेच्या चौकशीत जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे। याशिवाय भविष्यात अशा घटना होऊच नये याची खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे, अन्यथा रुग्णालयात उपचार करवून घेण्यास कोणताही रुग्ण धजावणार नाही। सुरेंद्र आकोडे, जय महाराष्ट्र, अमरावती।